कपट काही एक नेने भुलवायाचे लोक, दावून येणे जडीबुटी, चमत्कार उठाउठी। अरे ज्या तुकाराम महाराजांनी म्हटलं की मी कुठला चमत्कार करत नाही, लोकांना भुलवण्याचं कपट मी करत नाही, मी मंत्रतंत्र करत नाही, मी कौल लावत नाही, मी अंगारा दुपाराही देत नाही, आणि त्याच माणसाच्या नावाने तुम्ही 150 चमत्कार घालवलेत आणि त्या चमत्कारातच त्यांचं महात्म्य आहे असं तुम्ही म्हणता। त्यात किती खरं आहे किती खोटं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे। नमस्कार, सागरदादा फडतोळे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे। ज्या तुकाराम महाराजांनी या समाजात क्रांतिकारक विचार पेरण्याचा प्रयत्न केला, तो विचार आपण 4 भिंतीच्या खोलीत कोंडून टाकला, हे आपण समजून घेतलं पाहिजे। जो मनुष्य स्वतः सांगतो की मी कुठला चमत्कार करत नाही, त्या माणसाच्या नावाने तुम्ही 150 चमत्कार घालवलेत, त्या कथांमध्ये किती सत्य आहे याचा विचार आपण केला पाहिजे। ती कथा तुम्हाला सांगतो। एका शेतकऱ्याचं शेत राखण्यासाठी, पाखरं हाकलण्यासाठी तुकाराम महाराजांनी घेतलं आणि विठ्ठल विठ्ठल करत बसले, विठ्ठलाचा जागर करत बसले, टाळ वाजवत बसले, आणि पाखरं आले आणि कंच खाऊन गेले। त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। शेतकरी तुकाराम महाराजांवर संतापल, शेतकरी संतापला होता, देवाला काळजी आली आणि त्या शेतकऱ्याला पहिल्यापेक्षा अधिक जास्त धान्य होतं। तेव्हा कुठं तुकाराम महाराजांवरचं संकट टळतं। आणि आपण चरित्रातून घेतलं, तुकाराम महाराजांच्या चरित्रातून आपण हे घेतलं की देव आला आणि तुकाराम महाराजांना संकटातून वाचून गेला। प्रत्यक्षात पाहिलं तर पाखरं आले असतील, कंच खाऊन गेले असतील तर ते शेत रिकामं झालं असेल, पण कधीही कोणताही देव शेतकऱ्यांच्या मदतीला आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता खरंच वास्तविक पाहतात त्यांच्या मदतीला आला असेल काय आणि तुकाराम महाराज हे काम करत होते काय याच्यावर आपण विचार केला पाहिजे। शेती कशी करावी, पेरणी करण्यापासून तर सोंगण्यापर्यंत म्हणजे मळणीपर्यंत मशागत कशी करायची, वेळच्या वेळी कशी करायची याचं उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। पाखरं राखण्याचं काम कसं करायचं हे तुकाराम महाराज अभंगातून सांगतात। सोकरी सोकरी विसावा तोवरी, नको खाऊ उभे आहे तो। सोकरी म्हणजे शेतकरी, पाखरं हाकलणारा, पाखरं राखणारा शेतकरी, कास्तकार। जोपर्यंत शेतात पीक उभा आहे तोपर्यंत विसावा घेऊन चालणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात। समोर म्हणतात पीक आले सुगी, पीक आले सुगी, सांभाळावे चारी कोण, सांभाळावे चारी कोण, पीक आले परी केले पाहिजे जतन। पीक भरून आलं फुलून आलं म्हणजे याचा अर्थ आपलं काम झालं नाही। आपण जी मशागत केली त्याचं फळ जोपर्यंत आपली पोती, धान्याची पोते आपल्या घरापर्यंत जात नाही तोपर्यंत विसावा घेऊन चालणार नाही। पीक भरून आलं फुलून आलं तर त्याचं आपण जतन केलं पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात। समोर म्हणतात नाहीतर काय होईल, कोणव्या सोकरी, कोणव्या सोकरी, शेत खादले पाखरी, तैसा खाऊ नको दगा, राहुने नेरखुरा जागा। एखादा शेतकरी पाखरं राखण्यासाठी हाकलण्यासाठी आलाय, त्यानं जर थोडी हलगर्जीपणा केली, थोडं दुर्लक्ष केलं, त्याची पिकावरून नजर हटली तर पाखरं तेवढ्या वेळेत कंचाची धान्य खाऊन टाकतात। आणि जसं त्या शेतकऱ्यासोबत होतं तसं त्या मानवी जीवनात माणसासोबत होतं। तर म्हणून माणसाने अर्धवट जागर राहू नये असं ते सांगतात। जसा त्या शेतकऱ्यानं दगा खाल्ला तसा तो माणूसही खाऊ शकतो असं ते सांगतात। जो मनुष्य स्वतः सांगतो बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले, जो मनुष्य स्वतः सांगतो सोकरी सोकरी विसावा तोवरी, नको खाऊ उभे आहे तो, जो मनुष्य स्वतः सांगतो आणि तोच मनुष्य जेव्हा शेत राखायला बसत असेल तर तो जाप करत नाही तर स्वतः चांगल्या पद्धतीनं शेत राखल, हे आपण विचार केला पाहिजे। हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। नाहीतर का होते, अरे जो मनुष्य स्वतः सांगत असेल आणि जो मनुष्य स्वतः सुरुवात करतो, कर्ज खताची वह्या बुडवतो, सावकारशाहीचं विसर्जन करतो, मग लोकांना उपदेश करतो। जर लोकांना उपदेश करायचा असेल तर स्वतःचे बी तत्व तसे राहिले पाहिजे, नाही काय, बरोबर ना। तुकाराम महाराजांनी समजा कीर्तनात सांगावं की मनुष्यानो संपत्तीचा मोह मनुष्याने धरू नये, आणि दुसऱ्या दिवशी त्याच लोकांच्या दारासमोर तुकारामांनी कर्ज खाताची वह्या घेऊन उभं राहावं, माझे पैसे दे, नाहीतर त्या घरातली भांडी कुंडी मी घरी घेऊन जाईन, माझ्या पैशाचं व्याज दे, नाहीतर घरातले गाई ढोरं म्हैस बकरी सगळं मी घरी घेऊन जाईन।
माये पैशाचा मुद्दल दे, नाहीतर ताये बायको लेकर वेट बिगारीसाठी मायेकडे पाठव. असं तुकाराम महाराजांनी केलं असतं तर त्यांना समाजात उपदेश करण्याचा अधिकार नसता. हेच तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. तुकाराम महाराजांनी समाजात तत्व घालवले. जर संत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? अर्भकातीयेसाठी पण ते हाती धरले पाटे, तैसे संत जगी. स्वतः अंगी धरून जर संत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? एखादा शाळेतला मास्तर, त्याला लिहिता येते, भरभर वाचता येते, पण तो लिहत नाही का? पहिले हाती खडू धरतो, पाटी हाती धरतो, बोट कुठं टेकवायचं आणि कुठून सुरुवात करायची त्या विद्यार्थ्याला दाखवतो का? तर त्या विद्यालयाला कळलं पाहिजे कोणत्या बोटात पेन धरला पाहिजे, कुठं पाटी कशी धरली पाहिजे, कुठून अक्षराची सुरुवात केली पाहिजे. असा तो मास्तर असतो. स्वतः अंगी क्रिया करून लोकांना उपदेश करायचा. आईला पण आपल्या चालता येते भरभर, पण आपल्या लेकराचा बोट हाती धरून समोर समोर पाऊल टाकत जातो. म्हणजे त्या लेकराला कळलं पाहिजे की समोर पाऊल कसं टाकायचं. स्वतः संत व्हायचं असेल तर स्वतःच्या अंगी ते जागवलं पाहिजे, नंतर लोकांना उपदेश केला पाहिजे. हे काही व्हिडिओमध्ये काही खोटं नाटक काही हे सगळं काही तुम्हाला काही वाटलं असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला राग आला असेल तर मला काही फरक पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम.